नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला सांगणार आहे की बुधवार आणि गुरुवार यांचा ग्रह कुठला, त्यांचा रंग कुठला, देवता कुठली आणि मंत्र कुठला। याआधी मी जो व्हिडिओ केला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला आधी सांगितलेलंच आहे की सोमवार आणि मंगळवार याविषयी सांगितलं आहे, त्याचबरोबर रंगाचं महत्त्वही सांगितलेलं आहे। चला तर मग आज बघूयात बुधवार आणि गुरुवार ह्या वारांबद्दल। तर बुधवार आधी सांगते। बुधवार नावावरूनच कळतं की बुधवार हा बुध ग्रहाला रिप्रेझेंट करतो आणि ह्याचा रंग कुठला आहे तर हिरवा आहे। बुध ग्रह हा बुद्धी, वाणी आणि व्यापार यांचा कारक आहे। त्याचबरोबर ह्याचा रंग कुठला आहे तर हिरवा आहे। हिरवा रंग हा शुद्धता, त्याचबरोबर संतुलन आणि शांतीचा मानला जातो। म्हणजे बघा, एखाद दिवशी आपल्याला जर खूप कंटाळा आला किंवा कशातच मन लागत नसेल तर आपसुकच आपण काय म्हणतो की चला कुठेतरी निसर्गाच्या ठिकाणी जाऊयात। म्हणजेच काय तर जेव्हा आपण हिरवी झाडं बघतो, छान हिरवं हिरवं सगळीकडे दिसतं, तेव्हा आपल्याला मनाला, आपल्या डोळ्यांना शांत वाटतं आणि म्हणून याचा रंग कुठला आहे तर हिरवा आहे। त्याचबरोबर बुधवार हा भगवान विष्णू आणि गणपती यांना समर्पित केला गेला आहे। त्यामुळे बुधवारी जर तुम्हाला काही मंत्र करायचा असेल तर ह्या दिवशी विष्णूंचा म्हणजेच कुठला मंत्र तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्ही करू शकता आणि गणपतीसाठी नेहमीचाच आपला ओम गंग गणपतये नमः हा मंत्र करू शकता। हे झालं बुधवारचं। आता मी तुम्हाला सांगते गुरुवारची माहिती। गुरुवार हा गुरुग्रहाला म्हणजेच बृहस्पती याला रिप्रेझेंट करतो। बृहस्पती हा सगळ्या देवतांना सल्ला देण्याचं काम करतो। त्याचबरोबर हा जो ग्रह आहे तो गूढ, त्याचबरोबर अध्यात्म, मंत्र, यंत्र ह्याचं ज्ञान ह्या ग्रहाला असतं। ह्याचा जो रंग आहे तो आहे पिवळा, त्याचबरोबर तो प्रकाश, समृद्धी आणि पॉझिटिव्हिटीचा कारक आहे। त्याचबरोबर हा वार जो आहे तो गुरूंना म्हणजेच स्वामी समर्थांना आणि श्री दत्तात्रयांना समर्पित केला गेला आहे। ह्याचा मंत्र कुठला आहे तर आपल्या स्वामींचा श्री स्वामी समर्थ आणि दुसरा म्हणजे दत्तांचा श्री गुरुदेव दत्त। तर असेही बुधवार आणि गुरुवारची माहिती आज मी तुम्हाला सांगितली आहे। श्रावण महिना हाच मुळात शुद्धतेचा, पवित्रतेचा आणि अध्यात्माचा मानला गेला आहे। त्यामुळे ह्या महिन्यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही नामस्मरण त्या दिवसाचं, त्या वाराच्या देवतेचं केलं तर त्याचं जे फळ आहे ते जास्त पटीने तुम्हाला मिळणार आहे। चला तर मग माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे शुक्रवार आणि शनिवार ह्या ग्रहांबद्दल। चला तर मग परत भेटू, तोपर्यंत धन्यवाद। स्वामी ओम। आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ जाऊ दे। स्वामी ओम।